नमस्कार मित्रांनो, आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झालेली आहे आणि मंगळवारी 26 तारखेला कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. मार्केटची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 47,458. आता मार्केट हे वरती जर गेलं तर कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात आणि डाऊन साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट बघायला मिळू शकतात, हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. परंतु त्यापूर्वी आपण आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीची कशा प्रकारे मूव्हमेंट झालेली आहे याचं आपण विश्लेषण करूया आणि त्यानंतर मंगळवारी 26 तारखेला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं आपण विश्लेषण करूया. मित्रांनो, तुम्ही या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला फ्लॅट निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली आहे आणि मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. लेवल आहे 47,673. या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि सपोर्ट घेऊन मार्केटने एक जबरदस्त अपसाइड मूवमेंट दाखवली आहे. राईट. आता प्रश्न हा आहे की मार्केटने या लेवलला सपोर्ट का घेतलेला आहे. आपण 13 तारखेला आणि 15 तारखेला जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. चला बघूया 15 तारखेला आणि 19 तारखेला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे किंवा नाही. राईट. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी 14 तारखेला जर बघितलं मार्केटने या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट दिल्यानंतर एक अपसाइड मूवमेंट दाखवली आहे आणि त्यानंतर आपण 14 तारखेला जर बघितलं तर याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. 15 तारखेला पण या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे. तर कंटिन्यू या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे हा जो सपोर्ट आहे हा स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी बघायला मिळाला आहे. राईट. आणि आज या ठिकाणी काय झालेलं आहे की मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. कारण हा सपोर्ट स्ट्रॉंग होता म्हणून या ठिकाणी काय घेतलेला आहे, सपोर्ट घेतलेला आहे आणि इथूनही अपसाइड मूवमेंट बघायला मिळाली आहे. राईट. आपल्याला कॉल साईडची एंट्री कोणत्या लेवलला घ्यायची होती. मित्रांनो, जेव्हा मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली आहे तर आपल्याला एंट्रीचा जो चान्स आहे तर या लेवलला मिळाला आहे आणि त्यानंतर पहिलं टार्गेट जे होतं तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट ही लेवल होती 47,838 हे पहिलं टार्गेट होतं. त्यानंतर दुसरं टार्गेट जे होतं तर ही लेवल होती 47,876. त्यानंतर पुढचं टार्गेट जे होतं तर ही लेवल होती 47,978 हे टार्गेट होतं. तर या लेवल पासून तर या लेवल पर्यंत ही एक चांगली मूवमेंट या ठिकाणी कॉल साईडला बघायला मिळाली आहे. राईट. त्यानंतर मार्केट हे साइडवेज मध्ये गेलेलं आहे आणि मार्केटने या लेवलला टच केलेला आहे. लेवल आहे 48,041 या ठिकाणी टच केलेला आहे. आता मार्केटने या लेवलला रेजिस्टन्स का घेतलेला आहे. मित्रांनो, आपण या लेवलला जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून डाऊनफॉल मूवमेंट दाखवली आहे. राईट. परत मार्केटने या लेवलला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेऊन ही डाऊनफॉल मूवमेंट दाखवली आहे. राईट. तर ही जबरदस्त डाऊनफॉल मूवमेंट याच लेवल पासून बघायला मिळाली आहे. राईट. तर सेम सिच्युएशन आपल्याला या लेवलला बघायला मिळाली आहे. मार्केटने एक्झॅक्टली त्याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून ही डाऊनफॉल मूवमेंट बघायला मिळाली आहे. राईट. आणि ही मूवमेंट आपल्याला याच लेवल पर्यंत बघायला मिळाली आहे. 47,416 या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा पुट साईडला एंट्रीचा चान्स मिळालेला आहे आणि एंट्री आपल्याला या लेवलला घ्यायची होती. त्यानंतर पहिलं टार्गेट हे होतं, त्यानंतर दुसरं टार्गेट हे होतं, तिसरं टार्गेट हे होतं. तर हे 3 टार्गेट या ठिकाणी बघायला मिळाले आहेत. तर कोणी कोणी हे टार्गेट या ठिकाणी कॅप्चर केलेले आहेत खाली कमेंट करून सांगायचंय मित्रांनो. राईट. त्यानंतर मार्केटनी ही जी लेवल होती 47,664 तर अगोदर या लेवलला
सपोर्ट बघायला मिळाला होता. आता या लेवलचा मार्केटने ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट या लेवल पर्यंत गेलेलं आहे 47,416 आणि या लेवल पासून मार्केटने सपोर्ट घेऊन अपसाइड मूवमेंट दाखवली आहे. आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने जवळजवळ याच लेवलला सपोर्ट घेऊन एक अपसाइड मूवमेंट दाखवली आहे. तर ही मूवमेंट आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाली आहे. राईट. त्यानंतर मार्केटने परत याच लेवल पासून डाऊनफॉल मूवमेंट दाखवली आहे. तर या लेवलला डाऊनफॉल मूवमेंट झालेली आहे 47,416 आणि मार्केटने या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे 47,458 या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे. आता मंगळवारी 26 तारखेला मार्केट हे अप साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट दाखवणार आहेत आणि डाऊन साईडला जर गेलं तर कोणते टार्गेट दाखवणार आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया. मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 47,458. आता आपल्याला मंगळवारी 26 तारखेला कॉल साईडला एंट्री केव्हा घ्यायची आहे हे आता आपण बघूया. मित्रांनो, जर मंगळवारी मार्केटमध्ये फ्लॅट पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली किंवा मार्केट हे गॅप अप ओपन झालं या ठिकाणी तर काय करायचंय? आपल्याला कॉल साईडला बिलकुल जायचं नाही. जोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय. जोपर्यंत ही जी लेवल आहे 47,562 या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही. आणि जर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल. मार्क करतो या ठिकाणी 47,664 हे पहिलं टार्गेट असणार आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं. राईट. तर हे पहिलं टार्गेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं 47,664. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल. मार्क करतोय 47,876 हे दुसरं टार्गेट या ठिकाणी बघायला मिळू शकतं. त्यानंतर या लेवलचा पण ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,041 हे पुढचं टार्गेट असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं. आणि ऑलरेडी आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि याच लेवल पासून डाऊनफॉल मुवमेंट झालेली आहे या लेवल पर्यंत. तर म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. आणि जर याचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 48,153 मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं. परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केटमध्ये एक अप ट्रेंड असेल, बुलिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो. राईट. तर हे झाले अप साईडचे टार्गेट. आता आपल्याला डाऊन साईडला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 47,458. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल जी आहे तर ही लेवल आहे 47,416 ही एक इम्पॉर्टंट लेवल या ठिकाणी बघायला मिळाली आहे. कारण मार्केटने या अगोदर या लेवलला सपोर्ट घेतलेला होता आणि इथून मार्केटने अप साइड मुवमेंट दाखवली होती. आणि जर मार्केटने फ्लॅट निगेटिव्ह ओपनिंग दाखवली आणि या लेवलला टच करून वरती जर गेलं तर आपल्याला पुट साईडला जाता येणार नाही. आपल्याला कॉल साईडला जावं लागेल. आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला, लेवल आहे 47,416 या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे. तर पहिलं टार्गेट जे आहे तर ही लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय 47,320 हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,198 आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट या लेवल पासून अप साईडला जाण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. आणि जर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं
तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल या ठिकाणी मार्क करतोय. तर हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं 47,067 हे टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यानंतर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 46,924 आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे कारण मार्केट इथून अप साईडला जाण्याचे चान्सेस आहे म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे. आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथूनही एक जबरदस्त अप साईड मुवमेंट दाखवली आहे. तर आपल्यासाठी ही लेवल सपोर्ट म्हणून काम करू शकते, राईट. तर हे टार्गेट पूर्णपणे तुमच्या चार्ट मध्ये मार्किंग करून ठेवा. हे तुम्हाला मंगळवारी 26 तारखेला उपयोगी येऊ शकते, राईट. आणि मित्रांनो, मंगळवारी असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं. तर या रेंज मध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे. जर मार्केटने या लेवलचा ब्रेकआउट जर दिला 47,664 तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे आणि वरती हे जे मार्किंग करून ठेवलेले टार्गेट्स आहे या टार्गेट साठी जायचं आहे. आणि मार्केटने जर डाऊन साईडला मुवमेंट जर दाखवली आणि या लेवलचा ब्रेकडाऊन जर दिला 47,416 या लेवलचा ब्रेकडाऊन जर दिला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे आणि टार्गेट जे असणार आहे तर हे टार्गेट या ठिकाणी मार्किंग करून ठेवलेले आहेत या टार्गेट साठी जायचं आहे मित्रांनो, राईट. तर अशा पद्धतीने मंगळवारी 26 तारखेला बँक निफ्टीची मुवमेंट दिसू शकते, राईट. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यासाठी कुठे अडचण आलेली असेल किंवा कोणती गोष्ट समजली नसेल तर खाली कमेंट करून जरूर सांगा. तर आपल्याला याचा उपयोग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच होऊ शकतो, राईट. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.